नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे आदिमाया सप्तशृंगी देवस्थान। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून या क्षेत्राची ओळख आहे। सुमारे 4800 फूट उंच गडावर हे शक्तिपीठ आहे। डोंगर कपारीत 10 फूट उंच 18 भुजांच्या देवीची शेंदूर चर्चित मूर्ती विराजमान आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमाया येथे प्रकट झाली आणि 3 दैत्यांचा वध केला। मार्कंडेय ऋषींनी इथेच दुर्ग सप्तशतीची रचना केली। सप्त म्हणजे 7 शृंग म्हणजे शिखर, अशी 7 शिखरात वसलेली सप्तशृंगी देवी। देवीचे शाकंभरी नवरात्र, चैत्र नवरात्र, आश्विन नवरात्र हे मुख्य उत्सव आहेत। खानदेश हे देवीचं माहेर समजलं जातं, म्हणून चैत्र नवरात्रीत खानदेशातील भाविक पायी देवीच्या दर्शनासाठी येतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर तृतीय पंथीयांचा विशेष उत्सव असतो। सप्तशृंगी माता संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता असल्याचे सांगितले जाते। सप्तशृंगी देवी ही नाथ संप्रदायाची प्रेरणा मानली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीनंतर मातेचे दर्शन घेतल्याचे उल्लेख आढळतात। उंच शिखरावर वसलेली सप्तशृंगी माता भाविकांच्या मनोकामना पूर्ण करते अशी सगळ्यांची श्रद्धा आहे। मित्रांनो, तुम्ही कधी सप्तशृंगी मातेला गेला आहात का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका।